आज एक कमिटमेंट करतो तुम्हाला, या जगाच्या या सृष्टीमध्ये सर्वात भोला कोण आहे? भोले बाबा आहेत. एकच गोष्ट बोलेन, मला एवढं माहिती आहे, ज्या दिवशी शिवा तू मरशील ना, 1 रुपया सोबत घेऊन नाही जाणार रे. तुला जे काही करायचं आहे या समाजासाठी कर, या तालुक्यासाठी कर, या मला अक्कल आली त्या दिवशीच मी माझ्या देशाची शपथ खाल्लेली आहे की मी देशासाठी काही ना काही करणार आहे आणि करतोय आज. आणि ज्याच्यासाठी आज तुम्हा सर्व लोकांना बोलवलेलं आहे, सुभाष भामरे बाबा आणि भारतीताई. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये आक्रोश आहे, कांद्याला भाव नाही आहे. ताईंनी कधी चक्करच मारला नाही माझ्याकडे, माझ्या गावामध्ये कधी तिने भावच दिला नाही, किंवा तिला सांगून तिने कधी काम नाही केलं. तुमचे मन दुखवलेत मी जाणतोय, परंतु ताईंनी 10 पैकी 9 कामं किती चांगले केलेत हे मला माहिती आहे. मी त्या स्त्रीला ओळखतोय, रात्री 1:30 वाजेपर्यंत ती महिला खुर्चीन उठत नाही. मी हे दिल्लीला बघितलेलं आहे. हो, मान्य करतोय आज तुम्हाला कांद्याचा प्रॉब्लेम आहे, मान्य करतोय मी, तुमचे आसू मी पुसतोय, परंतु त्या महिलेने खरोखर किती काम तळमळीने केलंय. बिचारी ती परवा रडली. हो, रडली ती बिचारी. का बरं रडली माहितीये? सर्व लोक बोलतात कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही. मान्य करतो हो, मग 70 वर्षामध्ये केलं काय? अहो, जे आमदार झाले, जे खासदार झाले, त्यांनी या 70 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम नाही आला? आज तुम्ही आणि आपण इथे जर जमलोत तर फक्त ना फक्त या भारताच्या पंतप्रधानाकडे लक्ष ठेवा. या व्यक्तीचं व्हिजन आणि विशन मी 2011 पासून या व्यक्तीला ओळखतोय. ब्लॅक कॅट कमांडर होतो, खूप जवळून बघितलेलं हा व्यक्ती काय आहे. वयाच्या 74 वर्षामध्ये 35 वर्षाच्या जवानासारखं रात्रंदिवस काम कसं करतो हे मला माहिती आहे. अहो, ज्यांना तुम्ही 70 वर्ष दिले, या बाबाला, या फकीरला, या देशाच्या कर्तृत्ववान व्यक्तीला अहो 15 वर्ष तर द्या. हो, मान्य करतो तुमच्यावरती आक्रोश आहे, तुमची चीड आहे ना, मान्य करतोय मी. माझ्यासारख्या व्यक्तीच्या 10 मुसळीत मारून द्या, चुकीचं बोलतोय मी, मान्य करेन, तुमची माझ्या मुस्लिममध्ये खाऊन घेईन मी. परंतु या व्यक्तीनं या भारतासाठी जे स्वप्न धारण केलेलं आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. आज शेतकरी म्हणतोय का मोदी साहेबांनी काय केलं, मोदी साहेबांनी काय केलं? या 70 वर्षाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी या व्यक्तीने 10 वर्षात काय नाही केलंय हे मला विचारा तुम्ही. एक एक लाईन, एक एक घंटा त्यांचा कुठे बितवलेला त्यांनी हे मला माहिती आहे. आज कांद्याचा प्रॉब्लेम आहे आणि कांद्यावरती तुम्ही लोक रडलेले आहात. मान्य करतोय हो, तुमचे डोळे मी पुसायला तयार आहे, पण या व्यक्तीला एवढे 5 वर्ष द्या. हो, द्या या व्यक्तीला 5 वर्ष. नाही का काही करणार म्हणून 5 वर्ष देऊन बघा तुम्ही. या व्यक्तीने जवानासाठी काय केलं? हो, किती हमले व्हायचे, किती लोक दगड मारायचे, JNK मध्ये किती जवान शहीद झालेले आहेत. अहो, या 10 वर्षाचा रेकॉर्ड उचलून बघा या व्यक्तीने या देशामध्ये काय केलेलं आहे. पत्तरबाजी बंद झालेली आहे, डुप्लिकेट अकाउंट बंद झालेले आहे. या देशामध्ये नेटवर्किंग काय केलेलं आहे, चलन काय केलेलं आहे, अकाउंट किती ओपन करून दिलेले आहे. या व्यक्तीने काय नाही केलं. जर बोलायला सुरुवात केली मला रात्र कमी पडेल. हो, पण तुम्ही आज दुखी आहात कांद्यावरती. आज या डोळे शिवाजीकडे बघून मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतोय, 70 वर्ष गेले, हे 15 वर्ष जाऊ द्या. हो, जाऊ द्या 15 वर्ष, हे पुढचे 5 वर्ष जाऊ द्या. थोडं रडूया, थोडं पडूया, परंतु येणाऱ्या ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये त्या व्यक्तीचं जे स्वप्न आहे, त्यांनी जी ड्रॉइंग केलेली आहे देशाची, हे तुम्हाला माहिती नाही. कारण तुम्हाला आणि मला आज फक्त पोटाची खळगी भरायची माहिती आहे. आपण कांदा, बटाटा, वांग्यावरती बोललोय कारण त्याच्यावरती आपला परिवार चाललाय. त्या व्यक्तीला ना कांद्याची घेणे, ना कशाची देणं घेणं, त्या व्यक्तीला एकच घेणं आहे, 70 वर्षामध्ये जे नाही घडलेलं आहे ते येणाऱ्या फक्त 15 वर्षामध्ये करून जायचं आहे. आणि 15 वर्षामधले त्या व्यक्तीकडे फक्त 3च वर्ष राहिलेले आहेत. या 3 वर्षामध्ये तो व्यक्ती आपलं पद सोडून देणार आहे. अहो, जेवढे लोक निवडून आलेले आहे ते आपली साम्राज्य आपल्या मुलांना सोडून जाणार आहे. जो व्यक्ती फकीर आहे, ज्या व्यक्तीचं स्वतःचं खानदान नाहीये, ज्या व्यक्तीचा कोणी नातेवाईक नाहीये, असा व्यक्ती पैसे घेऊन करेल तरी काय? हो, हा व्यक्ती स्वतःचं अकाउंट कुणाला हँडओव्हर करणार आहे? मी त्यांना ओळखतो, पंकज मोदीजींना ओळखतो, खूप जवळ आहे मी त्यांच्या.
तो आपल्या भावाशी सुद्धा बोलत नाहीये. यकीन करणार तुम्ही? 24 घंटे माझा देश, माझे बांधव. आज तुम्ही कांद्यावर रडणार, पण येणाऱ्या 5 वर्षांनंतर आयुष्यभर तुम्ही हसत राहणार. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितोय. सुभाष भामरे साहेबांच्या विषयी लोक काही पण बोलू द्या, पण माझे सुभाष भामरे साहेब किती काम केलंय, त्यांनी कशा स्वरूपात काम केलेलं आहे. अहो डोळ्याने बघितलंय हो. दिल्लीमध्ये 24 घंटे असतोय मी. दर महिन्याची माझी गरज पडते मला दिल्लीमध्ये. या लोकांना मी ओळखतोय. आणि तरीही तुम्हाला जर कधी वाटत असेल की या लोकांवरती नाराजगी असेल, तरी स्वतः एक विषाचा प्याला पिऊन घ्या आणि जाता जाता बटन दाबताना सुभाष भामरे साहेबांच्या नावापुढे बटन दाबा, भारतीताई पवारच्या नावापुढे बटन दाबा. कारण या लोकांना सांगायचं एकच कारण आहे की हे लोकांमुळेच आपले भारताचे पंतप्रधान बनणार आहेत. मी फक्त तुमच्याकडे हे पुढचे 5 वर्ष मागत आहे आणि या 5 वर्षामध्ये नांदगाव तालुक्यासाठी मी जे करणार आहे विसरणार नाहीये. खोटं भाषण करून जाणार नाहीये. मला पुढे इलेक्शन कधी आयुष्यात लढायचं पण नाहीये. कारण माझ्याकडे 2 राज्य होते, आता 10 राज्य झाले. मला पूर्ण देशातल्या माझ्या निवृत्त जवान किसानांसाठी मी हळहळ करतोय. त्यांचं जीवनमान कसं बदलेल याच्यासाठी मी तळमळ करतोय हो. पण एकच गोष्ट बोलेन, या दोघांनी खरोखर दिल्लीमध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे. मनापासून काम केलेलं आहे. कधी कुणाशी उद्धट नाही वागलेले आहे. आणि कुणाशी जर उद्धट जर वागले असतील तर त्यांच्या रागाच्या भरात बोलले, त्यांना माफ करून द्या तुम्ही. परंतु शेवटच्या मिनिटाला एकच सांगेन, या भारताच्या पंतप्रधान आपल्याला कोणी कंडिशनमध्ये यांना निवडून द्यायला पाहिजे. त्यांचे 70 वर्षे गेले, यांचे हे एवढे फक्त 5 वर्ष जाऊ द्या, एवढंच बोलेन. आणि तुम्ही सर्व लोक जीवनातला अमूल्य वेळ काढून एवढ्या टेम्परेचरमध्ये या ठिकाणी बसून माझं छोटं मोठं तुडकं मोडकं तुम्ही भाषण ऐकलं. मला एकदा बोलायचं बी एवढं काही जमत नाही, तरी पण तुम्ही समजून घेतलं. तुम्हा सर्वांना मी खूप मनापासून धन्यवाद देतोय. आणि आपल्या नांदगाव तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जो आजचं जी मीटिंग घेतलेली आहे, हे जॉईंट सभा घेतलेली आहे. आज मी जे तुम्हाला बोललो की या 2 लोकांच्या समोर डोळे बंद करा. भारतीय किती बी राग असेल तरी डोळे बंद करा आणि बटन दाबून आणि रागाच्या भरामध्ये निघून जा. सुभाष भामरे साहेबांवरती किती बी राग असेल तुम्हाला, तरी डोळे तिथे जाऊन बंद करा आणि त्यांच्या नावापुढे बटन दाबा आणि रागाच्या भरामध्ये निघून जा. यापुढे तुला कधीच वोटिंग करणार नाही, ही माझी शेवटची वोटिंग म्हणून तुम्ही त्यांना वोटिंग करून निघून जा. कारण त्यांच्यावरती भारताचा पंतप्रधान निर्णय झालेला आहे. एवढंच बोलतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी. धन्यवाद डोळे साहेब. मी सर्व सन्माननीय नेतेगणांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. डोळे साहेबांनी व्यंकटेश्वराचं काय उद्दिष्ट आहे, नांदगाव तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला मतदान का करायचं, भारतीताईंचं कार्य कसं आहे, सुभाषबाबा भामरेंचं कार्य कसं आहे, या सगळ्या गोष्टींवर विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. तसेच यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो नारायण पवार यांना. व आज नितीन गडकरी साहेबांची सभा असल्या कारणाने ताई येऊ शकलेल्या नाहीत, परंतु ताईंचे जे प्रतिनिधी आहेत सन्माननीय गायकवाड साहेब यांनी मंचावर यायचं आहे. आणि मी विनंती करतो डोळे साहेबांना की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर नारायणजी पवार साहेब. सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित असलेले या मतदारसंघाचे माजी आमदार, आमचा आशास्थान पंकज भाऊ भुजबळ, ज्यांनी आत्ताच आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, ते डोळे साहेब, त्यांचे प्रीताश्री
आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारतीताई पवार यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले गायकवाड साहेब, या नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आज होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारतीताई पवार आणि मालेगाव धुळे मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर भांबरे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झाला आहात. मित्र हो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या दोनही उमेदवारांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. नांदगाव मतदारसंघाच्या संदर्भामध्ये बोलायचं ठरलं तर या नांदगाव मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपले आदरस्थान पंकज भाऊ भुजबळ यांनी या मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघाचा कायापालट झालेला आहे, विकासाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की या मतदारसंघामध्ये आपण पंकज भाऊ हे आपले उमेदवार आहे, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काम करतो आहोत आणि आपल्या या दुष्काळी तालुक्यामध्ये पंकज भाऊच्या नेतृत्वाखाली आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस 10 वर्षामध्ये आपल्याला हजारो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पंकज भाऊंनी उपलब्ध करून दिलेला आहे. तेव्हा आपण या बाकीच्या साऱ्या गोष्टी मागे विसरून जायच्या आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार भारतीताई पवार यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. या मतदारसंघामध्ये झालेला विकास, पंकज भाऊंच्या काळात झालेला विकास, त्यांनी आणलेला निधी, भुजबळ साहेबांनी या ठिकाणी आपल्याला 10 वर्षामध्ये केलेली मदत ही आपल्याला विसरून चालणार नाही. तेव्हा भुजबळ साहेबांनी दिलेले हे उमेदवार आहेत, पंकज भाऊच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण येत्या 20 तारखेला कमळ या निशाणीच्या पुढील मशीनवरती बटन दाबायचं आहे आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. तेव्हा हात जोडून विनंती आहे की सर्वांनी कमळ या निशाणीला मतदान करायचं आहे आणि आपल्या पुन्हा विकासाची गंगा या नांदगाव तालुक्यात आणायची आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्वांना विनंती करतो की मोजून एक 15-20 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे, कुणीही आपल्या आसनावरून उठू नये ही मी सर्वांना विनंती करतो. यानंतर विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे हे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. जगाला शांततेचा संदेश देणारे तथाकथित भगवान गौतम बुद्ध, ज्या मातीनं या मातीला 2 शिवछत्रपती दिले अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आयुष्यभर समतेचा विचार देऊन क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दीनदलित दुबळ्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता अहिल्या, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा व ज्या महापुरुषांनी या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं त्या सर्व महापुरुषांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय पंकजभाऊ भुजबळ साहेब, शिवाजीराव डोळे साहेब, मालेगाव तालुक्याचे अध्यक्ष रतनजी हलवार, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे तालुका अध्यक्ष विजूभाऊ पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ. मित्रांनो,
भाषणाच्या सुरुवातीला मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की शिवाजीराव डोळे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. डोळे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, काल आम्ही सर्व पदाधिकारी आदरणीय भुजबळ साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस जसं पंतप्रधान मोदी साहेबांनी तुमच्याविषयी मन की बातमध्ये अतिशय गौरवाचे उद्गार काढले, खरोखर मनापासून मी स्वीकारतो. तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमचं नाव आम्हाला परिचित होतं, तुमचं व्यंकटेश्वरा ॲग्रो आम्हाला माहीत होतं, परंतु तुमचं कार्य इतकं उत्तुंग आहे ज्याची दखल ही केंद्रातल्या मंत्रिमंडळाने आणि पंतप्रधानांनी घेतली आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही भुजबळ साहेबांकडे चर्चा करत होतो त्यावेळेस आदरणीय भुजबळ साहेबांनी देखील शिवाजीराव डोळे साहेबांविषयी अतिशय गौरवाचे कौतुकाचे उद्गार काढले. हे ऐकून नांदगावचा सुपुत्र म्हणून आम्हा सगळ्यांना अभिमान वाटला. अधिक काही भाष्य करणार नाही. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. येत्या 20 तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवार आहे आदरणीय भारतीताई पवार. तर कमळ या निशाणी समोरील अनुक्रम क्रमांक 2चं बटन दाबून श्रीमती भारतीताई प्रवीण पवार यांना भरघोस बटनने आपल्या सर्वांना निवडून द्यायचं आहे. आणि भारतीताईंचे, पंकज भाऊंचे, अजितदादांचे, भुजबळ साहेबांचे आणि पर्यायाने आपल्याला पंकज भाऊंचे हात बळकट करायचे. मित्रांनो, तरी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपली निशाणी कोणती आहे? निशाणी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबायचंय आणि भारतीताईंना प्रचंड मतांनी विजयी करायचंय अशी विनंती आपणास करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय बिरसा मुंडा. यानंतर मी स्वतःच थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. आजच्या लोकसभा 2024 निवडणुकीसाठी ही जी प्रचार सभा आहे, या प्रचार सभेसाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पंकज भाऊ, तसेच ज्यांनी आपला व्यंकटेश्वरा प्रोजेक्टबद्दल माहिती दिली असे व्यंकटेश्वराचे चेअरमन आदरणीय डॉक्टर डोळे साहेब व आपल्या नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष विजूभाऊ पाटील व सन्माननीय व्यासपीठ. आज आपण बघितलं असेल की निवडणुकीची धामधूम चालू आहे. 4 टप्पे हे पूर्ण देशातले निवडणुकीचे झालेले आहेत आणि आज 5वा टप्पा हा 20 तारखेला मतदान आहे. आणि आपल्याला सर्वांना या 20 तारखेला मतदानासाठी आवर्जून जायचं आहे. कारण की आपण जर बघत असाल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः मतदानाची जी टक्केवारी आहे ही खूप कमी प्रमाणात आहे. 48, 50, 52, 55% असं मतदान होत आहे. तरी आपल्याला आपल्या नांदगाव तालुक्यातून व मालेगाव तालुक्यातून भरपूर मतांनी आपल्या भारतीताई असतील, तसेच सुभाष भामरे साहेब असतील, यांना ज्यांची कमळ ही निशाणी आहे याच्यावरती आपल्याला भरघोस मतांनी या मंडळींना निवडून द्यायचं आहे. काही जास्त बोलण्यासारखं आता तसं राहिलेलं नाही. डोळे साहेबांनी भरपूर विषय सांगितला आणि जो प्रामुख्याने इथं या मतदारसंघाचा जो प्रश्न आहे डोळे साहेब, तो म्हणजे कांद्याचा, तो तुम्ही आवर्जून सांगितला की कशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्याला थोड्या दिवसात बदलावी लागणार आहे. कारण की आपण जर सगळे एकत्र आलो तर निश्चितपणे या गोष्टीमध्ये बदल होईल. डोळे साहेबांनी जो विषय सांगितला हिंगणवाडीजवळ जमिनीचा, तर मी रोज मालेगावहून जाता येता बघत असतो आणि आपल्या ऑफिसलाही बऱ्यापैकी काही मिटिंग असल्या आमच्यात आम्ही तिथं करत असतो. म्हणजे त्यांचं जे कामकाज आहे हे खरं म्हणजे सुरू झालेलं आहे. आणि मित्रांनो, मी एक असं सांगू इच्छितो की कधी वेळ मिळाला तर निश्चित आजंगला जवळजवळ मला वाटतं 588 एकर जमिनीमध्ये त्यांनी जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे तो बघण्यासारखा आहे. कारण की शेती कशी करावी आणि त्या प्रोजेक्टमध्ये बघितल्यानंतर काय नाही आहे तिथं सर्व काही आहे. फळबागा आहेत, सेंटची, जिरेनियमची शेती केली जाते, तसंच दुग्ध पालनाचे व्यवसाय आहे, शेळीपालन आहे, असे सर्व प्रकारचे जे व्यवसाय आहे या व्यक्तींनी तिथं उभे केलेले आहेत. आणि हे आपण सर्वांनी बघून यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण निश्चितपणे ही कामे केली पाहिजे. आणि भाऊ, अजून एक विशेष म्हणजे असं आहे की दरवर्षी आपण फक्त ऐकतो किंवा आपण म्हणतो की बद्रीनाथ, केदारनाथ इथं जायचं आहे. मी तर प्लॅनच करतोय 10 वर्षापासून, पण अजून झालेला नाही. पण
मी एक गोष्ट आपणाला सांगू इच्छितो की सन्माननीय डोळे साहेब हे दरवर्षी ते जे गुफा आहेत मंदिराच्या ज्या बंद होतात त्याचा दरवाजा उघडण्यासाठी हे दरवर्षी आवर्जून जात असतात. असं हे व्यक्तिमत्व आहे. ह्या व्यक्तीला खरोखर शंकरजी भगवान किंवा महादेवाचा खरोखर आशीर्वाद आहे असं मला तरी वाटतं. कारण की आपण सर्वजण पिक्चर बघतो. एक रजनीकांतचा पिक्चर आहे, तो तुमच्याच नावाने आहे, बघितला का नाही माहीत नाही, मला आवडतो तो पिक्चर. द ग्रेट शिवाजी म्हणून एक पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये रजनीकांत $1 घेतो. $1 तो हवेत उडवतो आणि त्या $1 तो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलपासून तर सर्व शैक्षणिक संस्था सर्व उभारतो. किती त्रासातून असा तो पिक्चर आहे. आणि त्या पिक्चरच्या हिरोसारखे साजेसे आपले डोळे साहेब हे आहेत. आणि मला वाटतं भविष्यात या सगळ्या गोष्टी होणार आहेत. परंतु डोळे साहेब आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे. आज तुम्ही स्टेजवर आलात, तुम्ही भाषण केलं आहे. आजपासून थोडासा कठीण काळ पण आपला सुरू होणार आहे. कारण की राजकारण आणि समाजकारण करत असताना किंवा एखादा उद्योजक असताना उद्योजकाचं ठीक आहे, त्याला कमी त्रास होतो, पण जो राजकारण आणि समाजकारणात जेव्हा येतो त्याला भरपूर त्रास होतो. कारण बाकी मंडळीचं लक्ष असं असतं की अरे डोळे साहेबांनी सभा घेतली, हे पुढे उमेदवारी तर नाही करणार, पुढे उमेदवार तर नाही होणार. किंवा काही नांदगाव मतदारसंघात असे नतरभ्रष्टक आहेत की ज्यांना धडकी भरती अशा विषयांनी की बुवा एवढी जनता जमली आहे, नक्की पुढे काय होणार. पण काळजी नसावी, कारण की 20-25 वर्षापासून आम्ही पण याच संघर्षात आहो. काही होत नाही, कोणी काही करत नसतं, फक्त या चर्चा असतात. त्यामुळे आपल्याला जोरात या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाला भरपूर मतांनी निवडून द्यायचं आहे. काही लोकांनी मागे काही नांदगाव मतदारसंघातील नेत्यांनी टीकाही केल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुनी जी राष्ट्रवादी आहे म्हणजे पवार साहेबांची या पक्षाचं काम करत आहे अशा टीकाही केल्या. पण मित्रांनो, भारतीताईंचा मालेगावचा दौरा असेल किंवा कोणतीही मीटिंग असेल किंवा कोणताही विषय आम्हाला समजला तर आम्ही त्या सर्व मीटिंगा केलेल्या आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं कमळ या निशाणीचंच काम करत आहोत. संशोधन हे करा की खरं म्हणजे भारतीताईंचे प्रतिनिधी पण गायकवाड साहेब आलेले आहेत. संशोधन हे एक करा की कोण नक्की काय करतं हे आपल्या पण लक्षात येईल असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. त्यानंतर माझे लांबलेले 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर मी विनंती करतो आपले तालुक्याचे तालुका अध्यक्ष विजूभाऊ पाटील यांना, त्यानंतर पंकज भाऊ हे 2 शब्द आपल्याला सांगतील आणि आपला कार्यक्रम संपणार आहे. त्यामुळे आपण थोडासा धीर धरायचा आहे. नंतर मग आपला अल्पोपहाराचा कार्यक्रम इथं आहेच. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय जवान, जय जवान. धन्यवाद. धन्यवाद. आज व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह प्रोसेसिंग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव डोळेसाहेब आणि या मंचावर खास करून उपस्थित आमचे सगळ्यांचे लाडके नेते, या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ, त्यानंतर डोळेसाहेबांचे वडील व त्यांच्या माताश्री, त्यानंतर मालेगाव विभागाचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आमचे रतनजी हलवार साहेब, त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतापदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रसाद सोनवणे, राष्ट्रवादीचे युवकांचे तालुका अध्यक्ष सोपानभाऊ पवार,
त्यानंतर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्तूभाऊ पवार, राष्ट्रवादीचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र विनोद भाऊ शेलार, त्यानंतर विश्वास भाऊ अहिरे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ लाठे, त्यानंतर समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक भाऊ पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष आमच्या योगिताताई पाटील, त्यानंतर समता परिषदेच्या महिला तालुका अध्यक्ष बोरसेताई आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित असलेले सगळे मतदारसंघातील बंधू आणि माता भगिनींनो, डोळेसाहेब सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करीत असताना बऱ्याच राजकीय सभेमध्ये बोलण्याचा योग आला, ते अटेंड करण्याचा योग आला, परंतु असे काही राजकीय व्यासपीठ का त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन त्या राजकारणातून काहीतरी आपल्या समाजासाठी, आपल्या परिसरासाठी चांगलं काहीतरी आणून ते समाजा उपयोग आणावं असं कार्य, उत्तम कार्य तुम्ही या ठिकाणी केलं आहे आणि असं व्यासपीठ माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहत आहे. डोळेसाहेब, खरं तर राजकारण हा एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा उपयोग कसा करावा, त्याचा चांगलाही उपयोग करता येतो, त्याचा वाईटही उपयोग करता येतो. आज आपण परिसरात बघतोय काय चांगलं चालू आहे, काय वाईट चालू आहे. तुमची जी ओळख आहे शिवाजीराव डोळे म्हणून, आपण आपले एक शहीद जवान मांडवडचे त्या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे होतो, तिथं तुमची ओळख झाली आणि तुमचा इतिहास विनोद भाऊंच्या मार्फत त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळाला होता. तुम्ही एक चांगले कृषी मित्र आहे, एक चांगले जवान आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. असं व्यक्तिमत्व केव्हा घडतं का ती कुस ज्यांनी जन्म दिला ती त्या योग्य असू शकते. कारण एक आदिवासी समाजामध्ये जन्म घेऊन समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि त्या घटकाचा विकास कसा होईल आणि ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं दुःख तळागाळापर्यंत किती अवघड आहे त्याची जाणीव ज्याला आहे अशी माणसं समाजात शोभनीय असतात आणि ते तुम्ही आहे. या ठिकाणी जास्त भाष्य करणार नाही. खरी ही सभा या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह मल्टी प्रोसेसिंग कंपनीच्या माध्यमातून समाजासाठी काय काम करीत आहे आणि ही सोसायटी कोणामुळे ही डेव्हलप झाली, कोणत्या लोकांमुळे हे काम या ठिकाणी उत्तुंग उभं राहिलं, हा विकासाचा आलेख कसा झपाट्यानं वाढत आहे याचं त्यांनी दर्शन घडून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून त्यांच्या ह्या कार्याला मी सलाम करतो आणि त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांनाही सलाम करतो. आपण बघतो आपल्या या मतदारसंघाचा 10 वर्षाचा कालावधी पंकज भाऊंचा गेला. पंकज भाऊ 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार राहिले. पंकज भाऊच्या आधीचा काळ आठवा आणि पंकज भाऊ आमदार झाल्यानंतरचा काळ आठवा. नक्कीच तालुक्यामध्ये जो विकासाचा अनुशेष होता तो भरून काढण्याचं काम पंकज भाऊंनी केलं. परंतु गत पंचवार्षिकमध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती होतं त्यांच्या विकासाच्या कामाला थोडंसं गालबोट लागलं. साहेबांवरती वेगवेगळे चुकीचे आरोप झाले. साहेबांना 2-2.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. त्या काळामध्ये आपलं काम थोडंसं थांबलं होतं. कुटुंबातला जबाबदार माणूस देशाचा नेता असताना त्यांना मध्ये बसावं लागलं असेल तर त्या कुटुंबाची अवस्था कशी होऊ शकते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून अशा मुद्द्यांचं राजकारणामध्ये कोणी त्याचा उपयोग करू नये या गोष्टीचा या बाबतीमध्ये माझ्यासारख्याचं एक मत असेल. परंतु आपण 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जे काम केलं डोळेसाहेब, तुम्ही काम जे उभं केलं त्याच पद्धतीने पंकज भाऊंनी शेतीसाठी भरपूर कामं केले. शेततळे केले, बंधारे बांधले, लोकांना रस्ते करून दिले, त्या ठिकाणी पाईपलाईनी करून दिल्या पिण्याच्या पाण्याच्या, बरीचशी कामं त्या ठिकाणी केली. कारण त्या काळामध्ये आपली कोणती योजना आली होती याची पाणी पुरवठ्याची,
जलजीवनचा जन्म पंकज भाऊंच्या काळातच त्या ठिकाणी झाला होता. पूर्ण मतदारसंघांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं त्या ठिकाणी काम केलं. परंतु आपला तालुका दुष्काळी असल्या कारणाने योजना जरी झाल्या परंतु वरुण राजाने त्या ठिकाणी जर कृपा नाही केली तर त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर कायम दुष्काळाचं सावळ त्या ठिकाणी कायम असतं. परंतु भुजबळ साहेबांनी मध्ये देवसानेचं पाणीसुद्धा येवला नांदगावमध्ये आणण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. ते शेतीला पण मिळणार आहे. येवल्याचं काम पूर्ण झालं आणि काही दिवसामध्ये नांदगावला सुद्धा इकडनं आपल्या वाघदरडीच्या वरून ते पाणी नांदगावला येणार अशी संकल्पना त्यांनी मांडलेली होती. नांदगाव तालुक्यातले त्या क्षेत्रामध्ये बरेचसे सामाजिक काम करणारे लोक आहे, त्यात मी पण होतो. हे काम पूर्ण करावं असं बऱ्याचदा साहेबांकडे आम्ही प्रस्ताव पण दिला होता. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपली सत्ता गेली, ते काम त्या ठिकाणी मागं राहिलं होतं. परंतु यानंतर पुन्हा मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहे. तुम्ही भगवान भोलेचे त्या ठिकाणी नक्कीच भक्त आहात. तुमची भगवान भोलेंना त्या ठिकाणी तुमची प्रार्थना आहे, तुमच्याबरोबर आमची पण आहे. आम्ही पण भोलेबाबाच्या गावाला राहतो. आमच्या गावाला पिनाकेश्वराचं मोठं एक दैवत आहे आणि भगवान भोलेबाबा जो खरा भक्त असतो, जो खरा पूजक असतो त्याला कधीच कमी करत नाही. हा इतिहास पण आपण पोथी पुराणामध्ये वाचत असतो. म्हणून जास्त न बोलता तुमचं काम हे उत्तुंग होईल. आम्ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेवढी टीम आहे, तुम्ही ज्या वेळेस आम्हाला आवाज द्याल त्यावेळेस आम्ही तुमच्या मदतीला त्या ठिकाणी नक्की राहू आणि हे काम आपण सगळ्यांसाठी पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि ही सभा ज्या कामासाठी या ठिकाणी आयोजित केली आहे ती म्हणजे आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार माननीय नामदार भारतीताई प्रवीण पवार यांची कमळ निशाणी आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा ही सभा आहे. प्रचारातून या ठिकाणी लोकांचं बऱ्याच मोठ्या स्टेजवरती आपण ज्याला काय म्हणतो परिवर्तन घडवण्याचं काम, विकासात्मक परिवर्तन घडायचं काम आपण या प्रचारातून या ठिकाणी करीत आहात. मी पहिल्यांदाच सांगितलं की अशी सभा मला वाटतं पहिलीच असावं या तालुक्यामध्ये, नाही तर फक्त या मंचावर फक्त भाषणंच केली जातात, चांगल्या लोकांना बदनाम केलं जातं. आम्ही जगात कसे सगळे श्रेष्ठ आहोत, आम्ही मतदारसंघामध्ये कसे श्रेष्ठ आहोत असं सांगितलं जातं. परंतु ही सभा आपली राष्ट्रवादीची सभा आहे. ह्या सभेमध्ये फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा, फक्त आणि फक्त या मतदारसंघातला दुर्लक्षित घटक जो आदिवासी आहे, जो वंचित आहे, त्यांच्यासाठीच आपण काम करणार आहोत. म्हणून भारतीताईंना आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी या मतदारसंघाच्या खासदार त्या ठिकाणी करून पाठवायचे आहे आणि त्यांना खासदार करणं म्हणजे या देशाचे पुन्हा एकदा आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे. कारण मन की बातमध्ये आम्ही बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी अटेंड केले आहे. त्यांनी बरेचसे कामं, बऱ्याचसा विकास जो दुर्लक्षित घटक आहे त्यासाठी त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून असा पंतप्रधान पुन्हा एकदा या देशाला लाभावा. आपण म्हटले यांनी 70 वर्षे काय केलं, त्यांच्यात आम्ही पण आहे. आम्ही त्याच पुरोगामी विचाराचे माणसं आहोत. पण असं काही नाही, 70 वर्षात त्यांनी सुद्धा काही केलेलं आहे. कोणाला आपलं नाव ठेवायचं नाही. परंतु आपल्या हितासाठी, सगळ्यांच्या हितासाठी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आपल्याला पाहायचे आहे. म्हणून येत्या 20 तारखेला भारतीताईंचं कमळाचं बटन दाबायचं. त्यानंतर आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांचं सुद्धा कमळ या ठिकाणी, कारण दोन्ही मतदारसंघाची माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. मी सगळ्यांनी विनंती करेल, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आपण न विसरता कमळाच्या निशाणीचं बटन दाबावं आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करावं अशी विनंती करून या ठिकाणी लांबलेले माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आदरणीय पंकज भाऊ यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर शिवाजी ढोळेजी, माननीय तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विजू पाटीलजी, तालुकाध्यक्ष रतन हलवरजी, सोनानीजी, प्रतापदादा, विश्वास आयरे, अशोक लाटे, सर्व मान्यवर आणि आपल्या महिलांच्या अध्यक्षा योगिताताई, सर्वांची आता नावं घेत नाही, मला माहिती आहे फार उशीर झाला.
पण एक जे आहे चांगलं जे आहे प्रबोधन जे आहे या आपल्या कार्यक्रमातनं झालेलं आहे. मी पहिल्यांदा वंदन करतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, विसा मुंडळा, एकलव्यजी यांना वंदन करून माझं भाषण सुरुवात करतो. ही जरा एक वेगळी अशी सभा आपल्याला या माध्यमातून पहिल्यांदा जे आहे आपण बघतोय. नाहीतर असं असायचं की राजकीय नेते येतात, आपली जी भाषणं सांगतात, हा विकास केला, पुढे हा विकास करणार, हे करणार. पण आज जे आहे ह्या माध्यमातून आपण बघितलं की डोळे साहेबांनी जे आहे एक आदिवासी पुत्र जो आहे आदिवासी समाजातनं येऊन एक उच्च शिक्षण प्राप्त केलं. जे आपले मी नावं घेतली ज्या आराध्य दैवतांची, त्यांनी आपल्याला जे शिकवण दिली की विद्येच्या माध्यमातून आपण काय फक्त आपलाच नव्हे तर जो आहे आपल्या समाजाचा जो आहे उत्कर्ष घडू शकतो. आज त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये विद्या संपादन केलं. त्याच्यानंतर देशाची सेवा करावी म्हणून त्यांनी जे आहे काम सुरू केलं. त्यांनी बरीच वर्ष जे आहे देशाची ब्लॅक कॅट म्हणून जे आहे कमांडो ही सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर एक जवान, आज आपण म्हणतो जय जवान जय किसान, तो एक जवान जेव्हा रिटायर्ड होऊन आपल्या घरी येतो तो कसा एक चांगला किसान होऊ शकतो हे जे आहे मूर्तिमंत उदाहरण आहे डोळे साहेब. तिथं सुद्धा जे आहे ध्येय एकच, देशाचं हित. देशाला कसं प्रगतीपथावर आपण घेऊन जाऊ शकतो या माध्यमातून जे आहे त्याचे जे विचार जे आहेत आपण आज ऐकलं. आणि त्या माध्यमातून किसान म्हणून आपण काय करू शकतो आणि काय बदल घडवू शकतो हे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मालेगावमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे मी पण जे आहे जाण्याचा मला योग आला नाही, पण 20 तारखेनंतर डोळेसाहेब निश्चितपणे मी तिथे येणार आहे. कारण का हीच संकल्पना आम्ही जे आहे राबवण्यासाठी या प्रकारे जे आहे विविध तऱ्हेने आपण सुरुवात केली. नांदगावमध्ये पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला ह्या इथं मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या होती. धरण इथं बांधलं जायचं आणि पाणी जे आहे पुढच्या जिल्ह्यामध्ये जायचं. आपण निवडून दिल्यानंतर पहिलं काम जे केलं की ठीक आहे पुढच्या जिल्ह्याला सुद्धा पाणी द्या, पण पहिले जे जिथून पाणी वाहत आहे त्या तिकडची ती नांदगावमधील गावातील म्हणणं ते न्यायडोंगरी असो त्या भागामध्ये असणारे बाकी गावं असो त्यांना जे आहे पहिलं आपण जे आहे पाणी चाऱ्याच्या रूपाने त्यात इथं द्यावं ही संकल्पना जी आहे त्यावेळेला मांडली. त्यावेळेला आपले जलसंपदा मंत्री तटकरे साहेब होते, त्यांच्या हस्ते जे आहे माणिकपुंज या येथील सांडव्याचं काम आपण त्यावेळेला केलं. पाणी जास्त अडवलं गेलं आणि ते पाणी जे आहे आज नांदगाव परिसरातील काही भागांना आज उपलब्ध झालेलं आहे. दुसरी संकल्पना ही होती की कुठेच जे आहे आपल्याला धरणातनं जे आहे पाणी आणावं लागतंय. मग एक दुसरी संकल्पना आम्ही केली की नाही गावागावामध्ये छोटे छोटे बांध तलाव आपण करायचे. जिथे जिथे नद्या असतील त्यात इथे जे आहे साखळी बंधारे करायचे. मला वाटतं त्या 10 वर्षामध्ये बऱ्याच गावांमध्ये जे आहे आपल्याला बंधारे जे आहे आज पाहायला मिळतं आहे. जे पावसाचं पाणी आहे ते कसं साठवलं जाईल गावामध्येच आणि त्या गावाच्या पर्क्युलेशन त्या तलावातनं जे आहे पर्क्युलेशन होईल आपल्या
विहिरींना कसं पाणी जाईल याकडे आपला जो आहे पूर्ण योजना होती. बऱ्याच प्रमाणाचे आहे ते आपण यशस्वीरित्या आपण पार पडली. बरीच कामं अजून बाकी होती. रस्ते इथं नव्हते तर त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की प्रत्येक गावाला जे आहे जोडणारा एक तरी रस्ता जो आहे आपण पूर्ण करणार आणि ते आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच काळात जो आहे आज बाजूलाच आपण बघताय हे ना 4 लेन जो आहे गडकरी साहेब जे आहेत मिनिस्टर होते आजही ते आहेतच. तर त्या काळामध्ये जे आहेत त्यांच्याकडे आपण जी मागणी केली आणि त्यांनी जो आहे आज 4पदरी रस्ता जो आहे 40गावपासून जे आहे पूर्ण नांदगाव मनमाडपर्यंत करण्याचं त्यांनी योजना आखली आणि ही आज आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे हा रस्ता जो आहे आपल्याला सहकार्य करतो. त्यावेळेला हॉस्पिटलला जायचं म्हटलं तरी रस्ता नसायचा आणि पोहोचेपर्यंत रुग्ण जो आहे पेशंट जो आहे तो दगावायचा. आणि पण या रस्त्यांमुळे जे आहे आज आपल्याला व्यवस्थितरित्या हॉस्पिटलपर्यंत पोचता येतं. बऱ्याच गोष्टी आहेत. मी आज हे का सांगतोय की बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा तुमच्या समोर आलो आहे आणि आपलं मत मांडायचं प्रयत्न करतो आहे. अंगणवाड्या बऱ्याचशा ज्या आहेत आपल्या काळात आपण केल्या. एवढंच नव्हे तर जे घरकुल योजना जास्त आपल्या ह्या नांदगाव मतदारसंघात राबविल्या गेल्या. बरीचशी अशी कामं ती ह्या माध्यमातून आपली झाली. बरीच कामं अजून पूर्ण करायची आहेत. आणि डोळे साहेबांनी जे आपल्याला या इथं चित्र दाखवलेलं आहे चित्र मी म्हणणार नाही कारण का त्यांनी जे आहे अंमलात आणलेलं आहे. आज मालेगाव आणि बँगलोरमध्ये यांनी जे प्रोसेसिंग युनिट्स जे केलेले आहे ते खरोखरच एक अप्रतिम जे आहे सेंटर त्यांनी उभारलेलं आहे. आणि ते कोणासाठी आहे ते सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. या माध्यमातून जे आहे आदिवासी पुरुष आणि महिलांना कसा रोजगार मिळेल आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे की आपण जे आहे दरवेळेला फक्त कांदे लावतो आणि हा कांदा कसा रडवतो हे आपण आता पाहिलेलं आहे. सांगायची गरज नाही. रडवतो ना. म्हणून डोळे साहेबांनी एक नवीन योजना त्यांनी तयार केली आणि कसं जे आहे कांदा बदलून कसं जो आहे आपण केळीची बाग हळदीची बाग करू शकतो आणि त्याच्यातनं चांगलं उत्पन्न आपण करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. आणि एक फक्त जे आहे शेतीमध्ये पीक घेतलं नाही आहे. त्यांनी केळी केलेले आहेत हळद जसं सांगितलं ते केलेलं आहे. फक्त शेतीच नव्हे तर त्या माध्यमातनं फिशरीज जे आपण म्हणतो मत्स्यपालन ते सुद्धा त्यांनी तिथं राबवले आहे. एवढंच नव्हे तर प्रोसेसिंग युनिट्स त्यांनी टाकलेले म्हणजे जो कच्चा माल आहे त्याला पक्का बनवून जे आहे विदेशापर्यंत सुद्धा जे आहे आज ते एक्सपोर्ट करतायत. मला त्यांची संकल्पना फारच आवडली. म्हणजे मी काय माननीय पंतप्रधान साहेबांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. आम्ही ते ऐकलंय मन की बातमध्ये. अभिमान आहे आपल्या नांदगावातील एका मुलाने जे आहे असं कार्य केलेलं आहे की आज या देशातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती जे आहेत त्यांनी त्यांची प्रशंसा केली. त्यांनी त्यांचे जे विचार मांडलेले आहेत तर डोळे साहेब तुम्ही जे मागणी केलेल्या आहेत तुमच्या समोर जे आहे पुढचं वाटचाल जे आहे
जी शाळा बांधायचं, हॉस्पिटल बांधायचं, जे काही प्रोजेक्ट्स आहेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो, आम्ही पूर्णपणे तुम्हाला याच्यासाठी सहकार्य करू. केव्हाही सांगा, जे आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कुठे कुठे तुम्हाला लागेल तर मी तुमच्याबरोबर त्या तिथे येईल. कारण का या योजना आहेत त्या काही त्यांच्या स्वतःपुरत्या नाही आहेत, त्या जे आहे समाजाला सुधारण्यासाठी आहे, समाजाला जे आहे हाताला काम मिळण्यासाठी, समाजाला जे आहे चांगला रोजगार मिळण्यासाठी, मुलांना जे आहे चांगला रोजगार मिळण्यासाठी. एवढंच नव्हे, जे आहे आपल्या जे आहे पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जे आहे त्यांची तडपड जी आहे आपण बघतो. हे कशामुळे झालं तर जे आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत त्याचा जो आहे फायदा आज या एका मुलाला मिळाला आहे. तर विचार करा की मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत तुम्ही समजा व्यवस्थित अंमलात आणल्या. आता तर डोळे साहेबांनी सुद्धा विडा उचलला की ते त्या योजना हाती घेऊन जे आहेत तुम्हापर्यंत कशा पोचतील यासाठी ते खास करून प्रयत्न करणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघितलं असेल, ह्या तुमच्या भवितव्यासाठी आहे, मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आहेत. मग ते शाळा असो, हॉस्पिटल असो, या सगळ्या गोष्टी. एवढंच नव्हे, जे प्रक्रिया केंद्र सुद्धा जे आहे तुम्हाला देण्याचं काम ते करणार आहे. आज जे आहे भारतीताई आणि भामरे साहेब या भागातनं उभे आहेत. झाल्या असतील काही चुका, कारण का जे काम करतात त्यांच्याच हातनं चुका होतात आहे. पण आपल्याला बघायचं आहे की आहे ना केंद्रामध्ये जे आहे कोणासाठी आपण ह्या इथं निवडून देणार आहोत. आज जे आहे समजा तुम्ही जे मत द्याल ते जाणार आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना. तर बांधवांनो, आज या सभेच्या माध्यमातून मी हीच विनंती आपल्याला करायला आलो आहे की येणाऱ्या 20 तारखेला सगळ्या बंधू भगिनी मातांना प्रार्थना करतो. मला माहिती आहे की ऊन जास्त आहे, तर सगळे टाळाटाळ होईल की नाही बाबा आपण संध्याकाळी जाऊ आणि नंतर मग संध्याकाळी परत काही घरातील कामं असतील तर ते सोडून कसं जाणार, हा विचार आपण करू. पण आज जे आहे जसं डोळे साहेबांनी सांगितलं की जे आहे 3 सेकंदाचं काम आहे आणि त्यासाठी जे आहे तुम्ही 5 वर्ष जे आहे आपलं भवितव्य जे आहे घडवणार आहात, कोणाच्या हातात देणार आहात. तर येणाऱ्या 20 तारखेला आपण भारतीताई पवार, डॉक्टर भारतीताई पवार आणि सुभाष भामरे साहेब हे जे आहेत आपल्या धुळे मतदारसंघातनं उभे आहेत. तर यांच्या समोरची कमळ निशाणी, समोरचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा जे आहे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करावे हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटी राहण्याचं सरासला कसाला मत देवाना हे समजना सकना. आपली निशाणी कोणतीच? कमळ. आवाज येणे राहण्याचं जरा जोरात. सर्वांना विनंती आहे की अल्पहार केल्याशिवाय जाऊ नये आणि आता कार्यक्रम संपला आहे. आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे, तरी कृपया आपण सर्वांनी आपल्या जागेवर शांतपणे उभं राहायचं आहे. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे.
जय 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 हे भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.